या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। 75 पैसे भाव दाखवतात, 75 पैशाचे वरचे 25 पैसे सुट्टे देत नाहीत। एक रुपया घेतात जास्त आहे। असे हजारो लाखो नागरिकांची दिशाभूल करतात। पेट्रोल पंपावर पेट्रोल पडायचं अजून शिल्लक असताना हे पेट्रोलचा काटा वर करतात, पेट्रोलही चोरी करतात आणि विचारले असता अरे रावेची भाषा करतात। त्यांनी येऊन शिवीगाळ करतं, म्हणजे ते परिस्थिती गंभीर करताय, गोंधळ करताय सर्वांना घेऊन। हे चांगलं वाटत नाही ना। या लाखोच्या तैदादाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात ते पब्लिक पेट्रोल भरायला, कुणाची तक्रार नाही आतापर्यंत। हे समने असं गोंधळ घातला त्यांनी, आम्हाला पण चांगलं वाटत नाही, धक्कादायक आहे माणूस। नई जिंदगी रोडवरील नागदो पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी दिले जात असल्याचे वाहनधारकाच्या आरोपावरून गोंधळ उडाला। यावेळी वाहनधारक आणि पेट्रोल पंपावरील पेट्रोल भरणारे कर्मचारी व वाहनधारकांमध्ये वाद वाढू लागल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती। नई जिंदगी रोडवरील भारतीय पेट्रोल कंपनीचे के नागदो पेट्रोल पंपावर आज दुपारच्या सुमारास समद शेख नामक वाहनधारक हा आपले वाहन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यावेळेस पंपावरील मशीनमध्ये गडबड झाल्याचे समजले। त्यांनी संबंधित पेट्रोल पंपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या संदर्भात माहिती विचारली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पेट्रोल पंपावर काही काळ गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान समद शेख हे सदरील पेट्रोल पंप चालकाबाबत तक्रार करणार असल्याची माहिती प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली। पहा ते काय म्हणाले। माझं नाव असमद हुसेन शेख। या पेट्रोल पंपावर के नागदेव ब्रदर्स यांचा भारत पेट्रोलियमवर मी पेट्रोल भरायला आलो असता त्यांच्या पेट्रोल पंपच्या काट्यावर जे आहे झिरो दाखवत आहे, झिरोच्या नंतर डायरेक्ट 3 रुपयाचाच पेट्रोल 3 रुपयापासून सुरुवात होती पेट्रोल भरायची। ह्यांनी प्रत्येक जनतेचे 2-2 रुपये लुटतात आणि 75 पैसे भाव दाखवतात। 75 पैशाचे वरचे 25 पैसे सुट्टे देत नाहीत। एक रुपया घेतात जास्त आहे। असे हजारो लाखो नागरिकांची दिशाभूल करतात। पेट्रोल पंपावर पेट्रोल पडायचं अजून शिल्लक असताना हे पेट्रोलचा काटा वर करतात, पेट्रोलही चोरी करतात आणि विचारले असता अरे रावेची भाषा करतात। आज आपल्यासोबत काय घडलं या ठिकाणी? मी पेट्रोल भरायला आलो असता हे पेट्रोल भरणारे कर्मचारी काय म्हणतात, पेट्रोलचे एवढे पैसे द्यावे लागेल, झिरो पासून सुरुवात होत नाही, 3 रुपयापासूनच सुरुवात होत आहे, तुम्हाला काय करायचं करा, कुठं तक्रार करायचं करा। प्रेसवाले आणि पोलीसवाल्यांना आम्ही खिशात ठेवतो, तिने आमचा काय वाकडा करत नाहीत, काय बिघडवत नाहीत। आम्ही कोणाला जुमानत नाही, कोणाला घाबरत नाही, आम्हाला काहीही फरक पडत नाही। आणि माझ्या विरुद्ध इथं बोलून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना कंप्लेंट देऊन पोलीस गाडीही बोलवलेत ते आणि मला जीव मारण्याची धमकी देत आहेत। अशी माझी यांच्या विरुद्ध तक्रार आहे। या पेट्रोलचा जे मालक आहे के नागदेव ब्रदर्स म्हणून आहे, बोर्डवर त्यांचंच नाव आहे। अधिक नावाची आवश्यकता मी घेऊन देतो। मी 5 लिटर पेट्रोल भरलाय। 1 रुपया 104 रुपये पेट्रोलचा भाव आहे। 520 रुपये भाव होत आहे, तर वरचे 75 पैसे मागतात। आणि पेट्रोल भरताना झिरोच्या नंतर रुपयाने यांचा काटा दाखवायला पाहिजे, तर डायरेक्ट 3 रुपयाने दाखवत आहे। वरचे 2-2 रुपये चोरी करतात हे पेट्रोल भरणाऱ्यांचे, असे का? तुम्ही या संदर्भात या पंपच्या मालकाशी किंवा मॅनेजरशी बोललात काय? मॅनेजरशी बोललो की मॅनेजर काय म्हणतात, जावा भारत पेट्रोलियम कंपनीला तुम्ही जाऊन तक्रार करा, आम्हाला काही फरक पडत नाही। असे लाखो नागरिक इथं पेट्रोल भरतात। पुढे काय करणार कोण? मी माझ्या विरुद्ध यांनी फिर्याद दिली तर मी MIDC पोलीस स्टेशन माननीय पोलीस आयुक्त साहेबांकडे यांच्या विरुद्ध फिर्याद देणार आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तिथेही यांच्या नावे तक्रार देणार। गोरगरीब जनतेची जी आहे दिशाभूल होऊ नये, त्यांचे पैसे लुटू नये याकरिता आम्ही सर्वजण एकत्र होऊन त्यांनी जे चोरीचं काम करतात ते काम थांबवणार। मी सादिक पेरमपल्ली के नागदो पेट्रोलमध्ये बोलतो। मी मॅनेजर नई जिंदगी या परिसरात एक इसमने सकाळी येऊन गोंधळ घातला होता। त्याला माहीत आलं पाहिजे की लाखोच्या लोकसंख्या येऊन पेट्रोल भरतात, कुणाचीही तक्रार न होता ते इसम येऊन जबरदस्ती तक्रार करत आहे। त्याला सांगितलं मी ऑटो मशीन त्याला पाहता येतंय का नाही येतंय त्याला कळायला पाहिजे।
त्याने बघितला नाही बघितला त्याचा प्रॉब्लेम आहे. ते माणूस तर आमचा घालणार आहे DCM झिरो बघून, त्याने पाहिला नाही, त्याने त्याच्या परिस्थितीनुसार ते बोलत होता त्यांनी. सर, जे संबंधित व्यक्ती आहे त्यांचा आरोप असा आहे की डायरेक्ट जे आपला मीटर आहे 25 किंवा 30 ने स्टार्ट होतो, असं का? हे काय स्पीडचं आहे, ऑटोमेशन जे आहे ना स्पीडचं आहे ते, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण झिरो पाहिले नंतर अमाऊंट आलं लास्टचं, हे पाहायचं निम्म्याप्रमाणे तर आपल्याला कळेल की प्रॉब्लेम काय आहे. ते प्रॉब्लेम नाही सुद्धा त्यांनी येऊन शिवगाळ करतं, म्हणजे ते परिस्थिती गंभीर करताय, गोंधळ करताय सर्वांना घेऊन. हे चांगलं वाटत नाही ना. या लाखोच्या तैदादाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात ते पब्लिक पेट्रोल भरायला, कुणाची तक्रार नाही आतापर्यंत. हे समने असं गोंधळ घातला त्यांनी, आम्हाला पण चांगलं वाटत नाही, धक्कादायक आहे माणूस. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.